संविधानात योगदान ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं नाव आहे विजय सावंत सर. यांना पण मी रंगमंचावरती उपस्थित होण्याची विनंती करतो. त्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीपप्रज्वलन केले जाईल. प्रतिभा पूजन आणि दीपप्रज्वलन. करायचे असते त्यावेळी विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन असो किंवा नटेश्वर असो किंवा सरस्वती माता असो यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित केला जातो. आणि त्यानंतर हिंदू धर्माच्या राखीत अविभाज्य घटक मानला गेलेला दीप प्रज्वलित केला जातो. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. आणि तीच राखी या ठिकाणी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शुभ असते अबाधित राखण्यात येते. अतिशय सुंदर चैतन्यमय भक्तिपूर्ण वातावरण या ठिकाणी अनुभवता येत आहे. गुरु आणि शिष्याचं नातं अगदी अनादिकालापासून चालत आलंय. गुरु थोडका देव थोडं म्हणावा, आधी नमस्कार कुणाशी करावा. मला भासतो सद्गुरु थोडा आहे, तयाचा प्रसादे रघुराज्य पाय. सद्गुरु म्हणजे चांगला गुरु जो यशाच्या उच्च शिखरापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतो. आणि म्हणून मगाशी सांगितलं की गुरु कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उद्योग होतो, नोकरी व्यवसाय होतो किंवा साधा शेतकरी होतो. गुरुशिवाय सुरू त्यात तरू किंवा म्हणू असं समीकरण कुठेच चालत नाही. परंतु गुरुचं मार्गदर्शन ज्यावेळी प्राप्त होतं त्यावेळी आपल्याला एक चेतित करणारी ऊर्जा प्राप्त होते. संगीत क्षेत्रामध्ये तो वारसा या ठिकाणी अबाधित राखण्यात आलेला आहे. मी सामाजिक सणांना विनंती करतो या ठिकाणी त्यांनी सुद्धा उद्घाटन सोहळ्यात सहभागी व्हावं. एकदा उत्स्फूर्त कार्यांचा प्रतिसाद होऊ दे. अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी अनुभवता येत आहे. पावसाळी वातावरण, हिरवगार परिसर आपल्याला अनुभवता येतोय. आणि अशा या अंदाजाई परिसरामध्ये हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय. उत्तर हा कार्यक्रम रंगतदार स्थितीत जाईल असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर असं इकडे सर्व मान्यवरांचा पुन्हा मनपूर्वक आभारी. धन्यवाद. व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपला बहुमोल वेळ या ठिकाणी तुम्ही दिला त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने तुमचा मनपूर्वक आभारी आहे. मी मान्यवरांना रंगमंचाच्या मधोमध येण्याची विनंती करतो. आदरणीय निलेश जोशी या ठिकाणी उपस्थित आहे, ब्राह्मण पुरोहित आहेत. त्यांच्या अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सूत्रसंचालन किंवा कॉमेंट्री ज्याला अनेक वर्ष योगदान दिलेलं आहे आणि आज हा योग घेऊन आलाय त्यांच्याच पालखीला त्यांच्याच मंगल कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. मी निलेश जोशी यांना विनंती करतो की त्यांनी या उद्घाटन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थितांना शुभेच्छा द्याव्यात, आपल्या भावना व्यक्त कराव्यात.
पुत्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमो नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वराय गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या निमित्तानं गुरुचं वंदन म्हणजे कृतज्ञता सागर सरांच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांनी आपल्या गुरुंचं म्हणजे अजित गोसावी सरांचं गुरुपूजन असं दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी ते दरवेळेला करतात. त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व मान्यवर सागरजी, अमृतसर, राजा सामंत, आमचे मित्र मंडळ संभारी सावंत सर, विनय वगैरे आणि आपण सर्व विद्यार्थी हे या ठिकाणी हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम दुसऱ्यांदा आपल्याकडे इथे या प्रिमायसेसमध्ये होतोय. अतिशय चांगल्या पद्धतीनं सागर सर हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये वावरून त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना तयार करत असतात आणि त्यांचा एकत्रितपणे हा कार्यक्रम या ठिकाणी अशा पद्धतीने होत असतो. आणि त्यानिमित्त आपण सर्व जमलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, कारण त्यांचं पाठिंबा विद्यार्थ्यांना मुलांना असल्याशिवाय मुलांना अशा पद्धतीनं प्रोत्साहन पण कारण आताचा जो मोबाईलचा जमाना आहे किंवा मुलं आज खेळायला सांगितलं तर ते ग्राउंडवर नाही जात, मोबाईलवर फुटबॉल खेळते. फुटबॉल खेळा म्हटल्यावर ते ग्राउंडवर जात नाही. आणि आजचा स्क्रीन टाइम जो काही इतका वाढला आहे आणि त्याने जे काही सगळे त्रास वेगवेगळ्या पद्धतीचे शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या प्रकारचे आणि त्या सगळ्याच्या बाहेर पडायचं जर असेल तर आपल्याला एखादी कला, एखादा छंद चांगल्या पद्धतीचा, एखादा खेळ जोपासावा लागतो. आणि नुसतं कला म्हणून किंवा छंद म्हणून जोपासताना त्याला जर शास्त्रीय आधार मिळाला तर त्याचं कलेचं आणखीन सुंदर चीज होतं. आणि ते करण्यासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊन आपण सर्व पालकांनी सागर सरांवर विश्वास ठेवून त्यांच्या ताब्यात आपल्या मुलांना दिलेलं आहे आणि ते उत्तम रीतीनं हे सगळं त्यांना शिकवण्याचं काम, त्यांना आपल्या गुरूंनी दिलेली विद्या पुढे जी आपली संस्कृती सांगते पुढच्या पिढीमध्ये हस्तांतरण आपलं ज्ञान करण्याची ती योग्य प्रकारे ते जोपासतात. त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो. आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सरांनी अतिशय सुंदर मनोगतातून भावना व्यक्त केल्या. भविष्यकाळासाठी त्याची कास धरली तर निश्चितच आपल्या जीवनाचं सार्थक होईल असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण खरं आहे ते शाळेत जाणारा मुलगा आमचा काळ निराळा होता आणि आताचा काळ निराळा आहे. जवळजवळ 50-60 हजाराचा मोबाईल घेऊन जातो. कधी कधी मास्तरपेक्षा विद्यार्थ्याचा मोबाईल किमतीचा असतो, बरोबर आहे. त्यामुळे कुठेतरी मास्तरलाच कांदे घालायची पाळी येते आणि त्याला जबाबदार असतात ते पालक वर्ग. जे आपण पेरतो ते उगवतं. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. तर शिक्षणाबरोबरच संस्कार संपन्न युवा पिढी नावारूपाला येईल असं मी म्हटलं तर वावगं करणार नाही. निलेश सरांनी नेमकं तेच सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा अशी आग्रहाची विनंती करतो. या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा झाल्या, त्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय असं योगदान दिलेलं आहे. त्यांना प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. सर्वप्रथम कौस्तुभ सचिन पुजारी, गायन विषयात प्रावीण्य त्यांनी मिळवलेला आहे. चांगल्या गुणांनी तो उत्तीर्ण झालेला आहे. त्याला मी आदरपूर्वक या ठिकाणी येण्याची विनंती करतो. त्यानंतर श्रीकृष्ण सुहास चिंदरकर यांनी सुद्धा गायनात अप्रतिम उल्लेखनीय असं योगदान मिळवून तो गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहे. मी दोघांची नावं घेतो म्हणजे कसं होतं की थोडासा वेळ वाचेल. कौस्तुभ सचिन पुजारे, सुहास चिंदरकर, श्रीकृष्ण सुहास चिंदरकर, श्रीकृष्ण सुहास चिंदरकर.
टाळ्या वाजवताना कंजूसी करू नका, तर भविष्य काळासाठी त्या टाळ्या यांना प्रेरित करणाऱ्या ठरणार आहेत. त्यानंतर पियुष मंगेश मेहेंदरे हार्मोनियम विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यानंतर चित्रांग संतोष पराडकर हार्मोनियम विषयात तो अप्रतिम असं त्यांनी योगदान देऊन उत्तीर्ण होण्याचा मान मिळवलेला आहे. त्यानंतर दुर्वांक महेश चव्हाण गायन विषयात तो उत्तीर्ण झालेला आहे. बघा अतिशय सुंदर असं जाकीर विकेट परिधान केलंय त्यांनी. हे बालपण विकत घेता येत नाही हो. मार्केटमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे टाटा बिर्ला अंबानी IPLचा संघ विकत घेऊ शकतात, परंतु बालपण विकत घेण्याची कुठेच सुविधा उपलब्ध नाहीये. दुर्वांक महेश चव्हाण. त्यानंतर राज मनोज पुजारी यांनी सुद्धा गायन विषयात प्रावीण्य मिळवलेला आहे. राज मनोज पुजारी. ही सर्टिफिकेट जपून ठेवा, लॅमिनेशन करून. भविष्यात तुम्हाला कुठेतरी कधीतरी ती उपयोगी पडतील. चैतन्य भगवान भोगले गायन विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यानंतर यश चंद्रशेखर त्रिंबककर हा सुद्धा गायन विषयात प्रावीण्य मिळवणारा विद्यार्थी आहे. चैतन्य भगवान भोगले आणि यश चंद्रशेखर त्रिंबककर. त्यानंतर भारतीय संगीत कलापीठाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वारकरी संगीत, बरोबर आहे. त्यामध्ये श्रीकृष्ण चिंदरकर, श्रीकृष्ण चिंदरकर. श्रीकृष्ण चिंदरकर. त्यानंतर या ठिकाणी करुणा कृष्णा देसाई, करुणा कृष्णा देसाई, करुणा कृष्णा देसाई गायन विषयात प्रावीण्य मिळवलेला आहे. म्हणजे मालवणीत सांगितलं जातं, जा करूचा असता लगीन करूच्या अगोदर करूचा असतात, परंतु लग्न झाल्यानंतर सुद्धा एखादी गोष्ट मी साध्य करू शकते, त्याला जिद्द लागते. आणि या ठिकाणी करुणाताईकडून ती पाहायला मिळाली. त्यांच्या परिवारासाठी सुद्धा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होते. सासू सासरे असतील, त्यांचे मिस्टर असतील, परिवारातील सदस्य असतील, या सगळ्यांची वावा केली पाहिजे, तरच ते संमेलन लोकेशन सुटतं, बरोबर आहे ना सांगा. त्यानंतर या ठिकाणी सुगम संगीत साजिरी सुनील चिंदरकर, साजिरी सुनील चिंदरकर. त्यानंतर अशोक धुंडू कांबळे बाजूलाच उपस्थित आहेत. अशोक धुंडू कांबळे गायन विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवलेला आहे. बघा, वयाचं सुद्धा कुठे लेखाजोखा नसतो. करायचं म्हटल्यानंतर कुठल्याही वयात आपण सुरुवात करू शकतो, फक्त जिद्द असावी लागते आणि ती अंगात असावी लागते, ती उष्णी घेता येत नाही. काकांचं वय आहे 78. दीर्घायुष्य त्यांना प्राप्त हो, निरोगी दीर्घायुष्य अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो.
त्यानंतर या ठिकाणी रिहास चंद्रशेखर त्रिंबककर, वारकरी संगीत द्वितीय वर्ष. मयुरेश सुधाकर डेगवेकर हा विद्यार्थी आहे. दुपार नंतर येतील म्हणजे यांची नावं मग जाहीर करू. चैतन्य मनोज महाबळ बांद्यावरून आले बघा. बांदा सावंतवाडी तालुक्यात येतं आणि आचरा मालवण तालुक्यात. किती दूरचा पल्ला, जवळजवळ 100-125 किलोमीटर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तरी पण आवड आल्यानंतर त्याची तन्मयता होती ना, ती बघण्यासारखी होती. सर्वप्रथम सरांच्या पायाला हात लावून त्यांनी नमस्कार केला. फक्त 2 मिनिटं. मान्यवर आपलेच आहेत, त्यामुळे असं ठरलं होतं काही जण यायचे होते, त्यामुळे दुपारच्या पिरियडमध्ये त्यांचा मान सन्मान करावा असं ठरलं होतं. परंतु आताच मला सांगण्यात आलं की गुलाब पुष्प आपण देऊया सगळ्यांना, त्यामुळे उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी गुलाब पुष्प देण्यात येईल. मी नियोजन मंडळाचे आमचे सर्व विद्यार्थी आहेत, एकत्रित आला तर चालेल म्हणजे वेळ वाचेल, कारण हे सगळेच मान्यवर जे आहेत हे अर्धे अधिक विद्यार्थी आहेत आणि आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावण्याच्या हेतूनं निलेश सरांना पहिलं गुलाब पुष्प द्या. त्यानंतर आमचे सामरिक सर, सैन्य दलात ज्यांनी योगदान दिलंय, काका नाव काय तुमचं? विजय सावंत. त्याच्यानंतर तुमचे काका वय वर्ष 78 कांबळी सर. त्याच्यानंतर आमच्या युवा पिढीतील गायक कलाकार विनय वझे. सगळ्यांचा मनपूर्वक आभारी. निलेश जोशी, त्यांचे बंधू मंदार हा माझा मित्र आहे. अनेक कार्यक्रमात आम्ही एकत्रित असतो. अगदी कालच्या दिवशी सुद्धा माझं फोनवरती त्याचं बोलणं झालं होतं. आणि इथे आता चतुरस्त्र असं निवेदन करणारे आपले सगळ्यांचे लाडके की आचऱ्याच्या अनेक कार्यक्रमात गणेशोत्सवात वगैरे त्यांनी आपली कला इथे सादर केलेली आहे. आणि संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात जे प्रसिद्ध आहेत असे राजा सामंत यांचा आचरा आणि राजा सामंत हे अगदी पूर्वसंचिताचं नातं आहे. काही कार्यक्रम असला तरी मला आवर्जून देवस्थान कमिटीच्या वतीनं फोन करण्यात येतो आणि माझ्या परीनं मी योगदान देत आलोय. अगदी वर्षानुवर्ष ते समीकरण चालत आलंय. आणि सागरनं ज्यावेळी मला पहिला फोन केला तेव्हा मी त्याला म्हटलं की माझी तारीख आधी खाली आहे का बघतो, आणि तारीख माझी होती त्यामुळे होकारात ते उत्तर दिलं. पण सागरने दुसरा प्रश्न केला की तुमची बिदागी किती? मी त्याला सांगितलं बाबा बिदागी चोक्का रोख पैसे मी घेतो, पण तो आचऱ्यावाल्यानं कधी मी बिदागी सांगितलेली नाहीये. त्यामुळे किती वाजता यायचं ते फक्त मला सांग. तो मला म्हणाला 9 वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. 9ला 5 मिनिटं असताना या ठिकाणी मी पोहोचलो. खूप बरं वाटलं सगळ्या छोटू मोठूंना भेटून. माझं बालपण हरवलेलं मला सापडलं. एकदा ह्या सगळ्यांसाठी आणि तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवून घ्या, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यामुळे या कार्यक्रमाला एक स्वरूप प्राप्त झालंय. मान्यवरांचे आभार मानतो. पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो. या ठिकाणी आता प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात केली जाईल. त्यामध्ये मृदंग वादक आहेत आमचे मयूर मेस्त्री, त्यांना मी रंगमंचावर उपस्थित होण्याची विनंती करतो. त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाईल आणि त्यांच्या बरोबरीनं
अभिषेक सुतार यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाईल. मी दोघांना या ठिकाणी उपस्थित होण्याची विनंती करतो. सागर मयूर पेशवे हा अव्वल दर्जाचा पखावाज तबलावादक आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाची पारितोषिकं मिळवलेली आहेत. अभिषेक सुतार हा सुद्धा अव्वल दर्जाचा तबलावादक आहे. त्या दोघांचा मनपूर्वक आभारी, धन्यवाद. सर्वांना मी खाली बसण्याची व्यवस्था केली आहे. संजय परब आणि पराग कुबल या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण करणार आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघण्याची नामी संधी प्राप्त होणार आहे. तर त्यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. आणि आमचे साऊंड ऑपरेटर नाव कसं तुमचं? संजय परब. अजून एक त्यांचा सहाय्यक अभियंता आहे, त्याचं नाव मला माहिती नाही, प्रशांत परब. कारण कसं आहे माहितीये, तलाठी कार्यालयामध्ये तलाठी असतो, ग्रामसेवक असतो, परंतु पटेवाला असतो त्याला खूप मान असतो. कारण बाकीच्यांची ट्रान्सफर होत असते पण तो जागेवर असतो. त्यामुळे सहाय्यक अभियंता याला विसरून चालणार नाही. त्याचा सुद्धा मनपूर्वक आभार. पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. आता फक्त सादरीकरण करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची मला नावं क्रमवारीची द्या. पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. सुरुवातीला विनय बजे या ठिकाणी आपल्या पल्लेदार गायकीनं माहोल उभा करेल आणि चहाची नाश्त्याची व्यवस्था केली आहे. सगळ्यांनी क्रमवारीनं त्याचा लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती करतो. नियोजन मंडळाच्या वतीनं अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. हॅलो, देवश्री संगीत विद्यालय शिष्यवर्ग आयोजित आजच्या या गुरुवर्गण सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचं स्वागत. इथे आता सुप्रसिद्ध गायक विनय बजे यांच्या गायनाने या कार्यक्रमाची सुरुवात होते. तत्पूर्वी एक छोटीशी गुरुंवरची कविता मी आपल्यासमोर सादर करतो. गुरु जणू की कल्पतरू, गुरु जणू की कल्पतरू, पैल तिरी नेणारा तारू, पैल तिरी नेणारा तारू, गुरु जणू की कल्पतरू. माता पित्यांच्या नंतर गुरु एकमेव आधार, माता पित्यांच्या नंतर गुरु एकमेव आधार. हात धरून करी पार, हात धरून करी पार, दुस्तर हा भवसागर, गुरु जणू की कल्पतरू. अज्ञानाची लावणी वाट, अंधारातही दाखवी वाट, अज्ञानाची लावणी वाट, अंधारातही दाखवी वाट. जीवनी सदा पुढे सरू, जीवनी सदा पुढे सरू, ज्ञानरूपी हा सवे मारू, ज्ञानरूपी हा सवे मारू, गुरु जणू की कल्पतरू. गुरु बाळाची माऊली, गुरु बाळाची माऊली, गुरु उन्हातली सावली, गुरु बाळाची माऊली, गुरु उन्हातली सावली. गुरु लोखंडा लागी परिस, गुरु लोखंडा लागी परिस, जलबिंदूंचे करीतो मोती गुरु, जलबिंदूंचे करीतो मोती गुरु, गुरु जणू की कल्पतरू, पैल तिरी नेणारा तारू, गुरु जणू की कल्पतरू. धन्यवाद.
सारखं